जी सन्मानाची स्पर्धा आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम आशुराज इंटरप्राइजेस आणि बॅटर पाठवायचे आहेत टीम पाटील 11. मॅन ऑफ द मॅच आपण योगेशला देणार आहोत. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत जी आम्हाला कुमार प्रणय जोशी आणि कुमार कुणालजी जोशी यांनी पुरस्कृत केली आहे. मी नंदू पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. ट्रॉफी आपण देतो. त्यानंतर मी मुकेशजी भैर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जे आम्हाला स्वर्गीय विजय शेळके व स्वर्गीय सुनीता शेळके यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल कुमार भावेश व कुमार अमर शेळके यांनी पुरस्कृत केलं. त्यानंतर मी श्रीकांतजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक द्यायची आहे जी आम्हाला स्वर्गीय यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वैभव भोईर दादांनी पुरस्कृत केली आहे. त्यानंतर आपण कॅश प्राईज देणार आहोत. मला वाटतं टीमचे ओनर ऋषिकेश दादा यांच्या माध्यमातून तब्बल किती आहे दादा? 5,000 रुपयांचं कॅश प्राईज योगेशला दिलं जात आहे. महत्त्वाची मॅच आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला त्यामुळंच त्याला हे कॅश प्राईज दिलं जात आहे. वेल प्लेड. पुढील मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील. येस शेखर दादा तुमच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राईज सतीशजी भैर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे ते देखील आपण तुम्हाला देणार आहोत. या आपण तर बोलूया आपण सामन्याकडे. लीलाधर रवित पवन ही सर्वदुरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिंपळकर प्रीमियर लीग स्पर्धेमधील आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होते. पाटील 11 विपक्ष असुराज एंटरप्राइजेसच्या 2 संघामधला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आवी पाटील येतोय. आवी पाटीलची खरं तर ओळख एक बॅटर म्हणून आहे, मात्र गोलंदाजी करताना देखील तो आता मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना देखील पाहायला खूप मजा येईल कारण लेजेंडरी क्रिकेटर पवन आणि या आवी हे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा आज जेही खेळाडू वर बसणार आहेत किंवा आमचे जे युवा यंग पिढी वर बसणार आहे त्या सर्वांना विनंती की आपण VIP डाईसच्या खाली बसायचं. आज कृपया करून आम्ही विनंती करतोय तुम्हाला कारण आज भरपूर सारे मान्यवर वर्ग या क्रीडानगरीमध्ये दाखल होणार आहे. अनेक वरिष्ठ नागरिक या स्पर्धेमध्ये येणार आहेत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं विनंती करतोय की वेलकम. CS पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. इथे मात्र बाहेरचा चेंडू आणि बाहेरच पाठवलेला आहे. पंच केलेल्या चेंडूला पॉइंट रिजनमध्ये थोडासा चेंडू स्लो होतोय. इथे आपण पाहू शकता चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी चेंडू अडवण्यात यशस्वी ठरलेला आहे की क्षेत्ररक्षक, मात्र इथे पंच इशारा करतात की त्यांना चेक करायचं आहे. येस, तिसऱ्या पंचाची मदत घेताना आपण पाहतोय ऑनफिल्ड पंच.
तर नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना आपल्याला पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षक तब्बल आपण बघितलं तर एक धाव वाचवलेले मात्र 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि 3 धावने पवन यांनी आपलं खातं देखील उघडलेलं आहे. इथे मात्र गॅप आणि गॅप मधून चेंडू निघून जाते बहारदार कव्हर ड्राईव्ह चेंडू निघून जाते सीमा पार मात्र अडवला गेले येस आपण पाहतोय सीमाशी लगत चेंडू अडवला गेले चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे या आणि विकेटचं पतन फलंदाज बाद धावची रूपाने जल्लोष करताना अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे पाठवलं होतं मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा अखेरच्या क्षणी चेंडू अडवण्यात तो यशस्वी राहिलेला आहे. एकने रोखा दुसऱ्याने अंपायर्स मॅच थांबवायची आहे. अभिदादा मॅच थोडी थांबवायची आहे. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आहे तेच गिफ्ट आता आलेलं आहे कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस. वेलकम सन्माननीय आदरणीय दत्ता भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं पुन्हा एकदा PPL मध्ये हार्दिक स्वागत. स्केटकटचा फटका मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवलं गेलेलं आहे. 3 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. चौथी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचित दुसरा फलंदाज देखील रनआउट चुपणे पाहत होताना येस अण्णा थोडेसे उशिराने आले नाही तर मॅच चालू झालेली. कॅश प्राईज आहे जो ही खेळाडू झेल कंप्लीट करेल त्याच्यासाठी दत्ता भोईर साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल दत्ता भोईर साहेबांकडनं. आज मान्यवर गण येणार आहेत. या व्यासपीठावरती विराजमान देखील आहेत. राजदादा देखील आलेले आहेत. राज इथे मात्र डायमंड डकचा शिकार होताना आपण बघतोय कुठल्या चेंडूचा सामना न करता तो खेळाडू कक्षामध्ये परतलेला आहे. तसेच आमचे अजय दादा देखील उपस्थित झाले. दादांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदेश दादा देखील आलेले आहेत. अजय दादा देखील आहेत. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच गणेशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा. गणेशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे मामा मधुकर मामा देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. PPL पर्व 3 आपण पाहतोय. अनेक सारे मान्यवर गण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत.
सर्व वरिष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जे खेळाडू आहेत, जे आमचे युवा यंग पिढी सध्या व्यासपीठावरती आहे, त्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठाच्या खाली जायचं आहे. जे स्टँड आपण बनवले त्या स्टँडमध्ये जाऊन तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लेगबचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान त्या धाव आणि आव्हान त्या धावने संघाचे धाव संघ दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 10 धावा. आपण सामना पाहतोय असुरज एंटरप्राइजेसचे पक्ष पाटील इलेव्हन या दोन संघामध्ये. या अगोदर टॉप 3 मध्ये एका संघाने क्वालिफाय केलेलं आहे. गणेश पाटील याचा संघ, ज्या संघाने चांगले परफॉर्मन्स या अगोदरच्या सामन्यामध्ये केलेलं आहे. नक्कीच आमचे लाईव्ह स्पॉन्सर ऋषिकेश पाटील साहेबांच्या टीमने या अगोदरच टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेले अतिशय चांगलं परफॉर्मन्स त्या संघाचं पाहायला मिळालं होतं. ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह देखील मला स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांच्या संघाने टॉप 3 मध्ये देखील क्वालिफाय केलेलं आहे. इथे पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या 11. पवन एका बाजूने खेळताना आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूने 2 फलंदाज रनआउट झालेले आहेत. आपण सामनामध्ये पाटील इलेव्हन विपक्ष असुरज एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये पहिल्या षटकी समाप्तीनंतर 2 बाद 11 अशी धावसंख्या पाटील इलेव्हन संघाची नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. सन्माननीय सुधीरजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. दादांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सँडी दादा देखील उपस्थित आहेत. सँडी भोईर दादा, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर तसेच सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. दादांना देखील विनंती, आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती आहे, मला वाटतं सर्वजण उभे आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक सारे मान्यवर गण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्यासाठीच हे व्यासपीठ आम्ही सजवलेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये 2 वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळवलं होतं. म्हणजे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो हरीश पाटील. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आणि या स्पर्धेवर आपण बघितलं तर पिंपळकर संघाने जो अंतिम सामन्यामध्ये विजय संपादन केला होता, ते विजयामध्ये 32 धावांचं योगदान देखील हर्ष पाटील याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या चषकावर देखील पिंपळकर संघाने नाव कोरलं होतं. वेलकम नीरजजी भोईर दादांचं देखील आगमन झालंय. दादांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धीरजजी भोईर, या आपण व्यासपीठावरती. केवळ दिशा दिलेल्या चेंडूला आपण पाहतोय लेटकरचा फटका. मात्र पॉइंट रिझनमध्ये शतरक्षक सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते पाटील इलेव्हन या संघाचं. वेलकम सँडी दादांचं देखील आगमन आहे. खरं तर जेव्हा PPL स्टार्ट होते तेव्हा ढाबेवाल्यांची मजा असते आपण म्हणायचो, परंतु आता गाववाले जेव्हा ढाबे खोलतात ना, तेव्हा खरंच त्यांची मजा असते. सँडी दादाचा देखील ढाबा आहे आणि PPL जेव्हापासून सुरू झाला आहे, वेगवेगळ्या टीम्स सँडीच्या ढाब्यावरती पार्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट जेवण त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं शुभ आगमन झालं. वेलकम सँडी दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 4 धावांसाठी चौकार.
25 वर सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या धावफलकावर पाटील एलन संघाची पाहायला मिळत आहे. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर पाटील एलन संघाची धावसंख्या 25-25 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली आहे. P1 आणि P2 या दोन्ही षटके आता मध्ये संपलेले आहेत आणि या दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या 25 पाहायला मिळते. चांगली धावसंख्या या अगोदर आपण बघितलं तर थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता. केवळ 30 धावांचं आव्हान या अगोदर सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं, पण या सामन्यामध्ये तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळणार नाही. कारण दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते धावपलीकडे 25 धावा. एक मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र अग्रेस करताना आपण बघतोय पाटील एलन हा संघ. धावसंख्या 25 आपण पाहतोय. नक्कीच ज्यांनी आम्हाला लाईव्ह पुरस्कृत केलेली आहे असे प्राणाई हॉस्पिटलचे डायरेक्टर सौभाग्यवती तृप्तीताई ऋषिकेश पाटील मॅडम व रॉटरी क्लब ऑफ भिवंडी BKC अध्यक्ष ऋषिकेशजी पाटील दादांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह पुरस्कृत झालेली आहे आणि त्यांची टीम मला वाटतं टॉप 3 मध्ये प्रवेश झालेला आहे आणि आता नशिबावरती गेम आहे. जर एक सीट पडली तर थेट मेगा फिनाल आहे ते गाठणार आहेत. इथे चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 26-26. सचिन यांनी जर दोन चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर शेखर भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सचिन याला दिलं जाईल. तसेच एक विकेट जरी घेतली तरी रॉबर्ट कडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सचिनच्या विकेटचं महत्व आता मात्र खूपच वाढलेलं आहे. मात्र एक धाव इथे फलंदाज पूर्ण करतात. तसेच स्वर्गीय सुंदराबाई बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दोनही टाइम आपल्याला दिनेश बाळाराम पाटील दादांकडनं चहा पुरस्कृत झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 27-27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन तिसऱ्या षटकासाठी आलेलं आहे आणि त्याच्या एका विकेटसाठी 2 विकेटसाठी देखील पारितोषिक या अगोदर जाहीर केलं गेलेलं आहे. 2 विकेट जर घेतले तर शेखर भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे मोठे बंधू आहेत. इथे मात्र लॉफ केला चेंडूला. पवन के साथ भेजा है गेंद को सीमा रेखा के बाहर. षटकार. पवनचा A1 शॉट आपण पाहतोय. खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड सम आणि षटकारीन संघाची धावसंख्या मुसळणे देखील मारताना पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय. सडक पे कडक. पहिला सुपर था, ये सुपर से ऊपर है. 2 में 2 ठोक डाले. रो आपण पाहतोय. षटकामध्ये डील करताना आता मात्र पवन पाहायला मिळतो. अगदी पवनच्या बॅट मधून दोन्ही A1 फटके पाहायला मिळत आहेत. नक्कीच लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण पडद्याच्या आतमध्ये जे चालत आहेत प्रेक्षक त्या प्रेक्षकांना विनंती असेल, बसलेल्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण पडद्याच्या बाहेर जायचं आहे. नक्कीच जे आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ तृतीयपर्यंत तसेच बेस्ट बॅटर बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे
ती स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीरामजी शेळके यांच्या स्मरणार्थ डॉक्टर जयेश शेळके व ॲडव्होकेट जीत शेळके दादांकडनं पुरस्कृत झालेली आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जो रेफ्रिजरेटर पाहतो ते आम्हाला आशुराज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राजजी भोईर दादांकडनं पुरस्कृत झाला. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आगरी युवा उद्योजक सन्माननीय राजजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी जो रेफ्रिजरेटर पाहतोय तो आम्हाला पुरस्कृत झाला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच बेस्ट बॅटरसाठी जी बायसिकल आपण पाहतोय ती आम्हाला आनंदजी पाटील दादांनी पुरस्कृत केली आहे. तसेच बेस्ट बॉलरसाठी जी आपण बायसिकल पाहतोय ती आम्हाला सतीशजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आपण पाहतोय ती आम्हाला कुणालजी जोशी आणि प्रणयजी जोशी दादांनी पुरस्कृत केली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि षटकांची हॅट्रिक सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. पवन A1 फलंदाजी करताना बघा पाटील 11 आपण मैदानाच्या आतमध्ये दिसताय. बॅनर आहेत, बॅनर तो दिसला पाहिजे. दादा कोण आहेत बॅनरच्या समोर? बाजूला बा. सध्या धाव होत नाहीत, धाव जणू काही वाहत आहेत. बाजूला व्हायचं, बॅनर दिसला पाहिजे. मला वाटतं सुधीर भोईर यांचा बॅनर आहे. सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. क्रिकेटवरती दादांचं देखील प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर ते देखील या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 45 45 आपण बघतोय. सध्या धावांचा महापूर पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गासाठी धावसंख्या 45. पवन जो A1 फलंदाजी करत आहे आणि षटकामध्ये डील करताना जणू काय पवन सध्या षटकारांचा व्यापारी बनलेला आहे. करार काउंटरचा पाठका मात्र गॅप शोधता आलेला नाही. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 46 46. आपण सामना पाहतोय पाटील 11 विपक्ष असुरेश इंटरप्राइजेसच्या 2 संघामध्ये. 3 षटकांचे देखील समाप्त झाले. 3 षटकांचे समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 2 बाद 46 धावा. एका बाजूला आपण पाहतोय पवन तर दुसऱ्या बाजूला हर्ष जो या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणि पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या खेळाडूने 2 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज देखील पटकावलेले आहेत. आणि याच मैदानावर पिंपळगड संघाने जिशे चषक जो उंचावला होता त्या चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये 32 धावांची एक मॅच विनर इनिंग देखील हर्ष पटेल याची पाहायला मिळाली होती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केलं आणि दोन्ही लिजेंड क्रिकेटर आहेत. पिंपळगड संघाकडून देखील ज्या फलंदाजांनी रेग्युलर आणि 40+ मध्ये देखील चांगली कामगिरी केलेली. आणि पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपण पाहतोय. पहिलं अर्धशतक मॅन ऑफ क्रायसिस अवी पाटील याच्या नावे आणि दुसरं अर्धशतक शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील याच्या नावे. 2 अर्धशतके पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. पहिलं अर्धशतक गणेश पाटील याच्या नावे आणि त्यानंतरचं दुसरं अर्धशतक अवी पाटील याच्या नावे. 2 अर्धशतके 2 50 देखील पाहायला मिळाले ते पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. हर्ष पटेल बॉलिंग ट्रॅकवर कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. 2 मॅन ऑफ द सिरीज देखील त्याच्या नावे आहेत. इथे या 20 मध्ये चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये डीपला. या 2 धावेने पाटील 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 48 वर 48. हर्ष पाटील कंटिन्यू आपण बघतोय ज्याने पिटूचं दुसरं षटक देखील हाताळलं होतं. आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून 4थं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय.
इथे मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी प्रयत्न नसणार आहे. केला जातोय आणि इथे काय घडलंय बघा जो खेळाडू कक्ष आपण पाहतोय तिथे खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. विनंती असेल. 50 धावा देखील इथे पूर्ण झालेल्या आहेत पाटील एलोन संघाच्या. अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं माइलस्टोन नक्कीच पाटील एलोन संघाने पूर्ण केलेलं आहे. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. स्ट्रेटरचा फटका आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. मोठे फटके येत आहेत पवनच्या बॅटमधून आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा देखील तो चांगल्या प्रकारे वापर करताना पाहायला मिळतोय. मुंबईची लाईफ लाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल अँड डबल आणि त्या लाईफ लाईनचा देखील वापर करताना इथे फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 52 52. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चिनू निघून जाते सीमा पार. घोटना टेक चौकात एक. छप्पन आपण बघतोय 56 धाव आपल्याकडे झलकले गेलेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक हाताळताना गोलंदाज हर्ष पाटील आपल्या कोट्यातील शेवटचा आणि संघाकडून चौथं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. पवन चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूने आपण बघितलं तर त्यांनी डाव सावरलेला आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद होत होते मात्र तो गॅलपटेल तळ ठोकून फलंदाजी करत आहे. आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं देखील काम त्याने केलेलं आहे. एक टेक्निकल बॅटर आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. अनेक मैदाने या फलंदाजाने गाजवलेल्या. त्यांनी पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील हे मैदान तो गाजवताना पाहायला मिळतोय. यावेळी फुलटा चेंडू मिस टाइम फटका. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हर्ष पाटीलचा राग आपण पाहतोय. चेंडूवर त्यांनी व्यक्त केलेला. अखेर मोठा फलंदाज हर्ष पाटील बाद करताना पवन याची गेली संपुष्टात. हर्षसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज दत्ताभैर साहेबांकडनं आलेलं आहे. 38 धावांचं योगदान पवन यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पवन याची इव्हन इनिंग पाहायला मिळालेलं आहे. कारण 38 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती अब तक 56. न्यू बॅटर रोहनता भोईर जो स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या अगोदर होता. आयकॉन प्लेअर आहे आपण पाहतोय आणि आयकॉन प्लेअर आल्या चेंडूला भिरकवून देतोय सीमा पार. सडक पे कडक. कडक फटका. षटकार. संख्या 62 62 आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय पाटील एलोन संघ. पहिला सामना लव स्कोरिंग पाहायला मिळालं होतं. केवळ 30 धावांचं लक्ष पहिल्या सामन्यामध्ये होतं. तर या सामन्यामध्ये आता लक्ष मोठं असणार आहे. आपण पाहतोय मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना पाटील एलोन संघ सध्या पाहायला मिळतोय.
4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 62 धावा. 3 बाद 62 आणि इथून अजून एक षटकाचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय जोशी येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू या स्कोरलेग मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. एक धाव धावप्लेमध्ये जोडली जाते आणि धावसंख्या पोहोचते ती 63 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय पाटील एलेवन विपक्ष आशुतोष असुराज इंटरपाजीस या दोन संघामध्ये. टॉप 3 मध्ये या अगोदरच आपण जर बघितले तर ऋग्वेद या संघाने क्वालिफाय केलेले. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पिंपळगर गावचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय नितेशजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम PPL मध्ये नितेशजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये खूप मोठं सहकार्य नितेशजी भोईर साहेबांचं आम्हाला लाभलेलं आहे. पिंपळघर प्रीमियर लीग खरं तर गावावरती प्रचंड प्रेम आहे, त्यामुळंच सहकार्य देखील लाभणं गरजेचंच असतं आणि नितेशजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 67 धावा 67. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉर्ड फुलटर चेंडू टर्न केलं होतं चेंडूला. हो केल्या चेंडूला हुकचा फाटका. चेंडू निघून जातोय फाईन लेग रिजन मध्ये. थांबणार नाही. सीमा पार चौकार. तर 71 मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय, जाताना आपण पाहतोय पाटील संघाला एक मोठी टोटल आता मात्र इथून धावपलकर पाहायला मिळेल. कारण शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थँक्यू सो मच. जर अक्षयने विकेट काढली तर नितेशजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. इथे मात्र पुन्हा बुलढाणा शॉट ज्याने ते पुन्हा आले की नपोज गेले बुलढाणा आणि रिझल्ट चांगला पाहायला मिळतो. चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. चौकारांची हॅट्रिक देखील पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 75 75. धावा होत नाहीत, धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा महापूर सध्या पिंपळकर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळते पाटील एलेवन संघाकडून. इथे हलकासा अपील पंच समत नाहीत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 75 धावा. चला, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पंचा निर्णय अखेरचा निर्णय असणार आहे. आणि या षटकामधील शेवटचा चेंडू. धावसंख्या 75 75 धाव पाहायला मिळते. यानंतरची मॅच टीम जानकी एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन 11. दोन्ही टीम कॅप्टन तयारीत राहायचं. इथे लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचते. वॉट अ कॅच. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज रोहनता भोईर याचा खेळ. या स्पर्धेमध्ये आजच्या जेवणाची व्यवस्था माजी उपसरपंच पिंपळगर अंजरोली श्री दिनेश मगन जोशी साहेब आणि त्यांचे बंधू गणेश मगन जोशी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय.
तर पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना पाटील एलेवन संघाने आपल्या धावपैकी धावा झळकवल्या त्या 75 आणि 76 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. धन्यवाद. आपण टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नितेशजी भैर साहेबांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. राजदादांना देखील विनंती की आपण देखील या. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. टेल असा कॉल आहे अँड इट इज टेल. सो मान्यवरांना विनंती आहे दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टीम लाईफलाईन 11 नाणेफेकी जिंकलेली आहे. काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. समोरचा संघ जानकी एंटरप्राइजेस पहिली मॅच त्यांनी गमावली, त्यानंतर लागोपाठ जिंकून ते इथपर्यंत पोहोचलेले आहे. तुमचं देखील सिच्युएशन तशीच आहे. पहिली मॅच तुम्ही जिंकली, मग गमावली, मग पुन्हा जिंकली, परंतु ही मॅच क्वालिफाईंगचे नॉकआउट आहे. सो किती धावांच्या आत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमचे जे फलंदाज आहेत त्यांच्यावर कोणताही प्रेशर नसेल आणि चांगल्या प्रकारे मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये कोणावरती तुम्हाला जास्त अपेक्षा असतील की ते जानकी 11चे बॅटर बाद करतील? अपेक्षा तर सर्वांकडूनच आहेत. ज्याला संधी मिळेल त्याने आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. शेवटी गावची लीग आहे. 11च्या 11 खेळाडू आपण पाहिजे त्या कॅलिबरचे नसणारच आहेत. एक एन्जॉय म्हणून खेळा आणि समोरच्या प्रेक्षकांना आणि गावातील लोकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल अशी खेळी दाखवा, हेच बोलेन. नक्कीच. नाणेफेकी गमावली, तुम्हाला प्रथम बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. कोणते असे बॅटर आहेत ज्यांच्याकडं तुम्हाला या मॅचमध्ये जास्त अपेक्षा असतील? नंदू पाटील आहे, यश भोईर, अर्जुन टांगे यांच्याकडून अपेक्षा आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 55 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम लाईफलाईन 11 संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लगेचच जाऊया आपण VIP डाईसवरती. अनेक सारे मान्यवरगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. अंपायर्स पण मॅच थोडं थांबवायचे आहे, कारण आपण सर्व मान्यवर गणांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय सुधीरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी रॉबर्ट पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय सुधीरजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत सन्माननीय वामनजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. थांबायचं थोडा वेळ. शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ओके, आपण मॅचला आता सुरुवात करू शकता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आणि रायझिंग स्टार ऑफ समालोचक भिवंडीतला एक उगवता स्टार समालोचक आमचे मित्र साहिल. तर सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. जशात तसं उत्तर देण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमची बॅटर जर पाहिलं आपण, अवी पाटील इज द ग्रेट आणि या PPL मध्ये क्रमांक 2चं 2 अर्धशतक पटकावलं, त्यामधून त्याचा स्वतःचा पहिला होता.
पहिलाच बॉल चांगल्या लेंथचा बॉल होता, समोरून खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय, अतिशय अप्रतिम सुरुवात करतोय बॉलर पाहतोय आपण पवन इज द ग्रेट. आज या सामन्यामध्ये पवन इज द ग्रेट. सगळीकडे पवन पवन आज चेक नावाचा चर्चा आहे. बघा आता कॅश प्राईज दोन्हीकडनं आता आग बरोबर लागणार आहे. विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज टीम ओनर बालू पाटील दादांकडनं दिलं जाईल आणि समोर टीम आशीर्वाद एंटरप्राइजेस प्रत्येक षटकाराला नितेशजी भोईर दादांकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल व षटकार हॅट्रिकला दत्ता भोईर साहेबांकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. तसेच चौकार कोणताही बॅटर जर मारेल त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज नितेशजी भोईर दादांकडनं दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अतिशय क्लास दोन बॉल पाहतोय आपण. पवन नावाचा हा बॉलर अतिशय प्रतिम बॉलिंग अटॅक करताना सध्या तरी यावेळेस पाहता ड्राईव्ह केले, टर्न केले चेंडूला ऑन साईड कडे, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेमध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवत नाहीये अभि पाटील. माहित आहे अभि पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल पवनला सुद्धा ज्ञान आहे, भान आहे की माझ्या विरुद्ध कोण आहे. लेजंड क्रिकेटर ऑफ पिंपळगडचा एक संकटमोचक ज्याचं नावाने आम्ही उल्लेख करतोय असे ग्रेट बॅटर अभि पाटील याला मात्र थांबणं गरजेचं आहे. तब्बल तिसऱ्या चेंडूवर एका धावेने खातं उघडलं गेलं. टीमचं पाहतोय आपण बॅटिंग करणारा संघ जर पाहिला आपण आशुराज हा संघ बॅटिंग करतोय. टार्गेट खूप मोठे 76 प्रति षटकामागे तुम्हाला हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. पॅक रोड पाहतोय आपण खचाखच भरलेला पंचक्रोशी क्रीडांगण पिंपळगडच्या ऐतिहासिक मैदानावर पर्व 30 PPLचं पाहतोय आपण. अख्खा पिंपळगड खेळेगा आणि खेळतोय. थोडंसं किंचित बदल डावखुऱ्या बॅटरसाठी पाहतोय आपण. यस निश्चित नो डाऊट, कारण की सातत्याने एकाच मंचावर आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं स्टार ऑफ 5 पिंपळगडचे युवा डॅशिंग अंदाज नेहमी असतो ऋतिक पाटील, तसेच सिव्हिल इंजिनियर आदरणीय विकी वाकडे, सिरीस बजाके, रत्नेश भोईर आणि विराट भोईर यांच्या माध्यमातून हा A1 क्वालिटीचा हा PPLचं Check. आयोजन. वेलकम या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विजयजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सज्ज होताना हा बॉल मात्र परत टाकावा लागेल काय पाहायचंय. निश्चित पंच वळतील आमच्याकडे. टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाहेर वळतोय. अतिरिक्त धावेने आता मात्र टीमची धावसंख्या पाहतोय आपण 2 धावा. ग्रेट सामना पाहायला मिळेल का दोन दिग्गज टीम मध्ये. एकीकडे पवन तर दुसरीकडे क्लास बॅटर डावखुरा तो म्हणजे अभि पाटील. म्हणजे दोनदा पाहायला मिळेल काय. या बॉलवरती ड्राईव्ह केलाय हवेत आहे पण पोचू शकणार नाही मिड ऑफ पर्यंत. अतिशय वेगात एक रन मात्र कम्प्लीट आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक रन्स या बॉलवरती. काय चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना अभि पाटील आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या 3 पाहतोय आपण. त्यामधून एक अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव. धीमी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. याचं एक कारण आहे मित्रांनो की पवन नावाचा हा गोलंदाज अतिशय उत्कृष्ट मारा करतोय. आणि या PPLचा जर विचार केला आपण खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण पडद्यामागचा खरा हिरो जो कोणी असेल तो आमचे लाडके अनंता पाटील साहेब यांचा लाख मुलाचं मार्गदर्शन आणि खूप मोठी आर्थिक मदत सुद्धा या PPLच्या माध्यमातून त्यांनी दिलेली. खूप खूप धन्यवाद दादा. फुल टॉस होता ऑफ ड्राईव्ह. ठीक आमच्या समोर चेंडू येते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल खर्च करतो या बॉलवरती. काय कमालीचा षटक खाताना पवन नावाचा हा बॉलर. नक्कीच आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतलेली आहे DJ साईराज यांचं देखील मोलाचं योगदान आहे. कारण मोफतमध्ये DJ सुविधा त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. DJ साईराज आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. डीजेचा आवाज अतिशय सुमधुर. पुढचा बॉल यावेळेस पात्रा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये. ओ माय गॉड, प्रयत्न चांगला केला होता. अभि मात्र निश्चित धोका निर्माण झाला होता अभिसाठी. पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीचं धावसंख्या जर पाहिली आपण निश्चित धीम्या गतीनं धावसंख्या आहे. आणि आता मात्र दिल्ली कापी दूर येणारे 4 षटकामध्ये इथून मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त जर पाहिली आपण 5 आहे. आणि अजून इथून जर विचार केला आपण तर सामना जिंकण्यासाठी तब्बल तुम्हाला 71 धावेची आवश्यकता असणार आहे.
रोहित पाटीलसाठी सुवर्ण संधी असणार आहे. लागोपाठ 2 विकेटसाठी तब्बल 500 रुपये व विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज रॉबर्ट पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. यस नो डाऊट रॉबर्टचं नाव खूप मोठं आहे या PPL मध्ये. एकी तो नाम आहे रॉबर्ट इज द ग्रेट. तर पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण बोलबाला पूर्णपणे बॉलिंग अटॅक राहिला पाहिजे पवन यांचं. आता मात्र आक्रमण करावं लागेल. अभि पाटीलला जोखीम घेणं गरजेचं आहे कारण की येणारे 24 बॉल आणि तब्बल सामना जिंकण्यासाठी निश्चित म्हणता येईल की 71 धावाचं आव्हान आहे. सोपं नाही आहे. ज्या प्रकारे काल अभिषेक आणि परत सूर्याची बॅटिंग पाहिली आपण, काय कमाल बॅटिंगचं प्रदर्शन होतं कालच्या दिवसामध्ये सुद्धा. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. काय पूर्णपणे जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल. संकटमोचक म्हणून ज्याचं नाव आहे अभिदादा याला. पहिल्याच बॉलवरती धमाका. के कडक 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 आला ह्या तुफानी दमदार षटकार. वाह वाह वाह. कमालीचा फटका पाहिला पण वा भाई वा. मी पहिलेच उल्लेख केला होता संकटमोचक नाव का आहे भिवंडीमध्ये. आणि समीर स्फोट पिंपळकर जेव्हा संघ खेळत होता मला आठवण होते त्या टुर्नामेंटची खऱ्या अर्थानं तिथून मोठी छाप सोडली. मग आमच्यासोबत कॉमेडी बॉक्समध्ये असणारा प्रीतम असो. नक्कीच या षटकारासाठी नितेशजी भोईर दादांकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. तसेच जर आता आणखीन एक षटकार आला तर राजजी भोईर दादांकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. साहिल खूप छान उल्लेख केला आपण कारण की अविदादांनी पहिल्या दिवसामध्ये जेवढे पैसे लावले होते त्याच्या दुप्पट त्यांनी वसूल केलेले आहेत. तर काय बॅटिंग करतोय हा कमालीचा बंदा. आणि असं वाटते की त्यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये अजून जर पाय वापस घेतले तरी तो चांगला असेल. नक्कीच मनोजी भोईर यांचा समीर बीट्स ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो देखील मोफत आहे. त्यांना साथ मला वाटतं शेखर बीट्सची देखील मिळणार आहे. ते देखील मोफतमध्ये आपल्याला एंटरटेन करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीवरती उपस्थित होणार आहेत अनेक सारे सिंगर्स. सज्ज होताना पाहतोय आपण मारा करण्यासाठी बॉलर. यावेळेस पात्र अजून एक धमाका आहे. खाली क्षेत्र आहे. एका टप्प्याने चेंडू आता मात्र फरार होईल. सीमा रेषा पार 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 आला दमदार चौकार. कडक बॅटिंगचं प्रदर्शन. थँक्यू. आणखीन 1000 रुपयांचं कॅश प्राईज नितेशजी भोईर दादांकडनं आलेलं आहे अभि पाटीलसाठी. आणखीन मारल्या आणखीन येतील. नितेश दादा बंडल तयार ठेवा. राजदादा बंडल तयार ठेवा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस आणि साहिल मी एकच सांगेल की लीग आम्ही खूप काही करतो पण एवढा मोठा बक्षीस कुठल्याही लीगमध्ये लावत नाहीये. पहिल्या दिवसापासून तुम्हाला पाहतोय आपण. आणि आणखीन एक चौकार मारला तरी राजदादांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड. विकेटचं पतन मोठा बिग 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 धक्का बसलाय अभि पाटीलच्या स्वरूपात. या विकेटसाठी रॉबर्ट पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. तसेच मला वाटतं बाळू पाटील दादा देखील कडनं 500 रुपये किती आहेत 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे या विकेटसाठी बॉलर रोहित पाटीलला. कारण महत्वाची विकेट त्याने काढून दिली. या जीतने झेल मला वाटतं कंप्लीट केला. आणि जीतसाठी आमचे ऋषिकेश दादा यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राईज आलाय. नवीन बॅटर पाहतोय क्रमांक 3 वर अजून एक मोठं नाव पाहतोय पण अक्षय पाटील आलाय. खूप मोठी जबाबदारी घेऊन अक्षय जोशी आलाय. अक्षय जोशीने जर लागोपाठ 2 षटकार मारले तर रॉबर्टकडनं 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे.
गती परिवर्तन हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक दुरून आलाय बॉल वरती आणि इथे मात्र अक्षयला जीवनदान मिळालंय. पण इथे मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक दुसरं पतन, एक धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या पाहतोय धावपल करू मात्र धावसंख्या 16. खऱ्या अर्थाने जर आता नवीन बॅटर खेळपट्टीवर आले, खूप मोठी जबाबदारी असेल. पाहतोय आपण या टीमची धुरा त्यांच्याकडे आहे आणि आम्ही कालपासून पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की पीपीएलचं तिसरं पर्व आहे, पण 2 पर्व जे झाले त्यामध्ये मालिकावीरचा हा पुरस्कार पटकवणारा खेळाडू पाहतोय आपण. हर्षलवर एक मोठी जबाबदारी असेल, कशा प्रकारे बॅटिंग करेल. पॅक क्राऊड खचाखच भरलेलं हा मैदान पाहतोय आपण आणि आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा आम्ही कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून देऊया. पण काय अप्रतिम जकास सामना रंगतोय सामना. कोण जिंकेल आता बाकीत करणं उचित ठरणार नाहीये. मात्र एकच महिने जो जिता वही सिकंदर, फुल पैसा वसूल. पिंपळगावचे 5 स्टार मधून ऋतिक पाटील, रमाकांत, शिरीष, रत्नेश आणि विराज यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहतोय आपण. अख्खा गाव खेळेगा आणि खेळतोय सामना. रंगात रंगात येतोय काय पाहायचे की मात्र एकतर्फी सामना इथून पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय मारा करण्यासाठी. रोहित पाटील सज्ज होताना यावेळेस पात्रा फटका पुलचा आहे. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तू चल मैं आया फटावर हजी लावण्याचं काम करताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये देखील मॅचेस असतात, परंतु मैदानाच्या बाहेर देखील एक मॅच मी तुम्हाला आठवण देतोय. रोहितनं अभिदादाला चॅलेंज केलं होतं की मी तुम्हाला माझ्या ओव्हरमध्ये 2 तरी बॅटर बाद करेन आणि मला वाटतं अक्षय जोशीची आणि अभि पाटीलची विकेट त्याने स्वतःच्या नावावरती केली आहे. हे मैदानाबाहेरचं चॅलेंज असंच पिंपळघरचं क्रिकेट पुढे चाललंय. यस, चॅलेंजिंग मुकाबला पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम क्वालिटीची गोलंदाजी पाहतोय सध्या तरी आपण. रोहित पाटील बॅकफुटला आलाय. आता मात्र पाहतोय बॅटिंग करणारा संघ जर पाहिला आपण आशिवराज संघ. इथून मात्र पाटील 11 टीमचं वर्चस्व कायम आहे. एकच सांगित पाटलाचा दबदबा कायम आहे या सामन्यामध्ये. आपण अप्रतिम नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. तुषार स्ट्राईकला सज्ज असेल. अभिदादा यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या, पण एका चांगल्या बॉलवरती तो फटका फटला आणि एक अप्रतिम झेल कंप्लीट केलं. तिथं थोडासा बॅकफुटला संघ गेला. इथून मात्र निश्चितच संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. या विकेटसाठी सुद्धा बाळू पाटील दादांकडनं तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज रोहितला आलाय. लगे रहो मुन्ना भाई, विकेट लेते रहो, अपना बैंक बॅलन्स बढ़ाते रहो. क्या बात आहे. आणि पिंपळगावामध्ये एवढा मोठा रक्कम आपण पाहतोय बक्षीच्या स्वरूपात देण्यात येत आहेत. पुढचा बॉल, हा बॉल अजून एक विकेटचा पत्र पाहायला मिळेल काय आणि कमालीचा झेल कंप्लीट केलंय. वा भाई वा वा वा, अप्रतिम बॉलिंग अटॅक. लागोपाठ 2 विकेट काढले, त्यासाठी रॉबर्ट पाटील यांच्याकडनं आणखीन 500 आल्यात आणि टीम ओनर पाटील 11चे ओनर बाळूदादा पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये आणखीन रोहितला दिले जाणार आहेत. म्हणजे मला वाटतं ओव्हरऑल किती झाले त्याचे 2500 रुपये त्याने कमवलेत. अजून देखील मला वाटतं एक स्पेल तो हाताळू शकतो. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त जर इथं विचार केला तर 16 धावा आहेत. 2 षटकाची समाप्ती. ओव्हर टू द साहिल. आणि नक्कीच एक कॅश प्राइज आहे ते देखील आपण जर जीत
जीत बजागे याने जर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर ऋतिक पाटील यांच्याकडनं तब्बल 25,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. पैसे या ठिकाणी माझ्या हातामध्ये जमा आहेत. नो डाऊट रायझिंग स्टार ऑफ भिवंडी आमचे साहिल या टुर्नामेंटचे आर्थिक मंत्री बनलेले आहेत. तर जेवढा पण हिशोब आहे त्यांच्याकडेच आहे पाहतोय आपण. आणि आणखीन एक ते अनाऊन्समेंट देखील आपण करू की सकाळपासून पहिल्या दिवसापासून एक अनाऊन्समेंट आम्ही करतोय की एखादा गोलंदाज या पिंपळगड प्रीमियर लीगमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल, एकच दांडी जर तो बोल्डच्या रूपानं 3 बॅटरला बाद करेल, एकच दांडी जर तो उडवेल तर गुणेशजी पाटील दादाकडलं तब्बल 1,11,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि मला वाटतं ते अकाउंट सुद्धा जमा येतं. आणि गुणेशचं म्हणणं असं आहे की आर्की ट्रॉफीच्या माध्यमातून माझा जो रेकॉर्ड आहे तो जर कोणी मोडला तर त्यासाठी 1,01,111 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. क्या बात आहे. लगे रहो. आणि योगायोग जर तो आला तर मात्र एक चमत्कारिक बॉलिंग अटॅक म्हणावं लागेल. जीतसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 2 विकेट काढले तर रॉबर्टकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक घेतली तर 1,000 रुपये दिले जातील. आणि सचिन आल्यात, सचिनला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज रॉबर्ट पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. जर जीतने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 25,000 रुपयांचं कॅश प्राइज ऋतिक पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. मला वाटतं की आज रॉबर्ट संपूर्ण ATM घेऊन सोबत आलेला आहे. क्या बात आहे. रॉबर्ट सज्ज होताना बॉलर जीत राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल चांगला होता. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय अतिशय वेगात. दुसरी धावघेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय पण सहज या 2 रन या बॉलवरती कंप्लीट. 2 धावनी टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण आतापर्यंत विजयला आपण 4 बाद फक्त आणि फक्त 18 धावा धावपल करत. 76 धावाचं एक कठीण आव्हान. अक्षय हे बॅटर बाद झाले. आता मात्र एक वन मॅन आर्मीचा रोल अदा करावा लागेल हर्ष याला. हर्षसाठी सुवर्ण संधी आहे. जर लागोपाठ 3 षटकार हर्षने मारले तर राजजी भोईर आगरी युवा उद्योजक यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल हर्ष पाटीलला. स्ट्राईकला पाहतोय आपण हर्ष. नो डाऊट लागोपाठ दुसऱ्या मध्ये बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. यावेळेस पात्र हा कडक फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणाची विकेट आहे. हर्षल नावाचा वादळाची विकेट होती. जल्लोष होता ना पाटील 11 टीमच्या प्रत्येक खेळाडू मध्ये. डीजे आमच्याकडे पैसे जे जमा आहेत पाहतोय की हर्ष यांच्यासाठी 500, सचिनसाठी 500 आणि अक्षयसाठी सुद्धा 1,000 आहेत. ते आपण सामना संपला तर आमचे आर्थिक मंत्री या स्पर्धेचे साहिल यांच्याकडे आलेले आहेत. काय बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. यास राजूदा काहीतरी बोलत आहेत. दिनेश आले नवीन बॅटर आणि त्याच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला चौकाराला सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज रॉबर्ट पाटीलकडनं. आणि मला वाटतं साईराज पाटील दादांकडनं देखील षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज मैदानाच्या आतमधूनच लागतंय बघा. क्या बात आहे. एक आपल्या ऑपोजिट टीमच्या विरुद्ध पैसा लावतो म्हणजे गावाचा खेळ आहे मित्रांनो. यावेळेस मला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन बाहेर निघतो. काय क्लास बॉलिंगचा अटॅक आहे पाहतोय आपण. जीत साठी एक सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेचे युवा डॅशिंग अंदाज जीत साठी 25,000 रोख रक्कम दिल्या जाईल ऋतिक पाटील यांच्याकडून. जीतनं जो विकेट काढला हर्षा त्याच्यासाठी टीमचे ओनर पाटील 11चे ओनर बाळू पाटील दादांकडनं आणखीन 500 आलेले आहेत. सज्ज होताना यावेळेस पात्र अजून एक चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. आता मात्र पराभव अट्टल आहे. आशीर्वाद टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण खराब बॅटिंगचं प्रदर्शन. उलट पाटील 11 टीमचं हाय क्वालिटीचं बॉलिंग प्रदर्शन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि राजू पाहतोय फायनल एक सर्कलवर उभा आहे आणि त्याचा दोस्त आहे वाटते बॅटर ज्याच्यासाठी त्यांनी पैसे लावलेले आहेत. बंधू आहे. भावाभावाचं प्रेम असं असावा. त्यांनी गायडिंग केली की तो इथं उभा राहील असा फटका खेळ. क्या बात आहे. यावेळेस पात्र हवेत आहे आणि इथं मात्र विकेटचं पतन होत नाहीये.
रणजित पाहतोय की पंढरपुरी चायचे मालक आहेत आणि सातत्याने पाहतोय धुमाल सर की पहिल्या दिवसापासून 2 वेळेस फ्री चायची मेजून त्याच्याकडून आणि एक बंधू मला वाटतं की डीजे वर आहेत. क्या बात है. 3 है लेकिन तीनों रति महारथी है. इनकी कहाणी अलग आहे. यावेळेस पात्र हवेत आहे. बॅक टू द बॉलर झेल टिपेल काय पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट अशा तऱ्हेने 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 20 धावा आहे आणि येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल 56 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 28 धावा प्रति षटकामागे कंप्लीट करावी लागेल. एकतर्फी सामना आता मात्र आपण पाहतोय. ज्या प्रकारे अभिदादा पाटील यांनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता निश्चितच तो जर कडक गेला असता तर माझं चित्र काही वेगळे असते आणि तसं काही घडलं नाहीये. मात्र जो जिता वही सिकंदर जो चांगला खेळ दाखवेल त्या टीमचा विजय निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. फुल पैसा वसूल सामना होत नाहीये. एकतर्फी सामना पाहायला मिळालं. पहिला टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ गणेश पाटील अँड कंपनी आणि आता मात्र दुसरा संघ ठरतोय काय तो पातवन पाटील 11 आणि धुमाल सर खास पाटील 11 या टीमने जर टॉप 3 मध्ये प्रवेश केला कॉमेंटर लोकांसाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून खूप मोठं एक काहीतरी बक्षीस दिल्या जाईल. सचिनने जर षटकार मारला तर राजदादांकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. धन्यवाद डीजे धन्यवाद. आज तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवसाने संपूर्ण पिंपळगर खेळाडू पाहुण्यासाठी ज्या आम्हाला जेवणाची आज मेजवानी दिलेली आहे. माजी उपसरपंच पिंपळगर आंदोली ग्रामपंचायतचे आदरणीय दिनेश मगन जोशी साहेब आणि त्याचेच बंधू आदरणीय गणेश मगन जोशी साहेब या दोन्ही बंधूचा मनपूर्वक अभिनंदन आहे. आल्या पावलीमध्ये फाईट का हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपल्या गेलं तो उचल मै आया पट्टावर हजी लावण्याचं काम करताना प्रत्येक बॅटरला पाहतोय आपण. या विकेटसाठी सुद्धा टीमचे ओनर पाटील 11चे ओनर बाळू पाटील दादांकडनं आणखीन 500 रुपये आलेले आहेत पवनसाठी. आमच्या सोबत डॅशिंग अंदाज रॉबर्ट आहेत. काय क्लास खेळाचं प्रदर्शन काल होता पण शेवटी मात्र मुख्य क्षणी रॉबर्ट फेल गेलाय. यावेळेस पाता फटका हवेत आहे. अजून एक धक्का बसलाय आणि काय बॉलिंग सुपर हिट आपण पाहतोय. बघता बघता विकेट जर पाहिले आपण तर इथं मात्र निश्चित ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आणि या विकेट बाळू पाटील दादांकडनं आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज. पाटील 11चे ओनर पाटील 11चे ओनर आहेत बाळू पाटील आणि काय जज्बा आहे तुमच्या कार्याला सलाम आहे. पूर्ण दोन्ही खिशी पॅक करून आणले आपल्या टीमच्या प्रत्येक पोरासाठी. वा भाई वा. पॅकर कसा असावा तर बाळू पाटील सारखा असावा. पॅकर असावा. माझे देखील आता खिसे भरत चाललेत त्यांचे कॅश प्राइज कलेक्ट करून. नाही साहिल जर पाहिला आपण तर 20% किंवा 10% तरी कापून बक्षीस देणं गरजेचं आहे. एवढं तुमचा पॅक का खिसा भरलेला आहे. पवन अजून एक ग्रेट षटक आता हॅट्रिक कंप्लीट करेल काय पवन आणि यावेळेस पात्र हवेत होता. आपण मिड ऑफला चेंडू येतोय त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. पूर्णपणे या सामन्यावर जर पाहिलं आपण पवन इज पवनचं नाव पाहतोय आपण. पण रोहता यांनी काय बॅटिंग केली होती प्रथम बॅटिंग करताना जर विचार केला आपण. रॉबर्ट पाहतोय आपण इथे मात्र निश्चित स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पात्र हवेत आहे आणि ओव्हर हॅट्रिक इथं मात्र कंप्लीट करेल. अजून एक बॅटर ला सोडावं लागेल मैदान.
इलेव्हनचे ओनर देखील आज ऐकणार नाहीयेत वाटतं. आणखीन 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे बाळू पाटील दादांकडनं. पवनसाठी ही विकेट काढली त्याच्यासाठी. आणि नवीन बॅटर मंगेश आला, त्याला षटकारासाठी 2,500 रुपये दर्शन भोईर यांच्याकडनं दिले जातील. अंतिम जोडी खेळपट्टीवर आहे. बघता बघता आतापर्यंत मंगेशसाठी सुवर्ण संधी. प्रीतम भोईर कडून प्रत्येक धावेला 100 रुपये आणि इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. चला दादा, 100 रुपये प्रत्येक धावेसाठी प्रीतम दादा यांच्याकडून. पाहतोय की आपण या सहकार्यंकित आहेत. शेवटचं षटक आता मात्र पाहतोय आणि शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. सर्वात मोठा विजय मिळवण्याकडे वाटचाल करताना आता मात्र पाटील 11चा दबदबा कायम आहे या PPL पर्व तिसऱ्यामध्ये. काय ग्रेट बॅटिंग, त्यानंतर अतिशय कमालीचं बॉलिंग अटॅक चांगल्या टीमच्या विरुद्ध लय Yes, भारी sir. प्रदर्शन. पिंटू पाटील साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला राजेंद्र बजाके दादांकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चेक बघा, आणखीन कॅश प्राइज आलेला आहे. ते म्हणजे सन्माननीय मुकेश भोईर साहेबांकडनं. आपले जे 4 बॉलर खेळलेत पाटील 11चे, त्या 4ही बॉलरसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. अजून 500 कमिंग सून. आणि येस, भाऊ पाटील साहेबांकडनं आणखीन 500 रुपये आता रोहनतासाठी. कमॉन टीचर. खरं तर मला असं वाटतं एवढे पैसे मी घरी जाय